नमस्कार. आज आपण बनवतो आहे लाटीवडी. एकदम खुसखुशीत आणि मसालेदार अशी लाटीवडी, तोंडाला चव आणणारी. नक्की करून पहा, खूपच छान होते ही लाटीवडी, एकदम क्रंची अशी. त्यासाठी आपण सारण आधी बनवतो आहे. सारणासाठी 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे, कोथिंबीर धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा कारळे, 3 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा खसखस, 2-3 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 लवंगा, 4-5 काळी मिरी. आणि आपण लाटीवडीचं कवर आहे त्यासाठी घेणार आहे 1 मोठी वाटी बेसन, 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ, मीठ, ओवा 1 चमचा, हळद पाव चमचा, 1 चमचा लाल तिखट. आणि प्रथम आता सारण करून घेतो आपण. काळी मिरी आणि लवंगा टाकल्यात कढईमध्ये, त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या किंचित. त्या काढून घेतल्यात. त्यानंतर टाकलेत आपण तीळ, तीळ तडतडायला लागले की त्याच्यामध्येच आपली 1 चमचा खसखस टाकून घ्यायची आणि हे लगेच काढून घ्यायचं आहे आपल्याला. काढून घेतले एका डिशमध्ये. आता याच्यामध्येच कारळे 1 चमचा घालणार आहे आणि कारळे पण तडतडायला लागले की लगेच काढून घ्यायचे. त्यानंतर सुकं खोबरं टाकायचं आहे. ते असं छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ते कढईमध्येच ठेवायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तीळ, कारळे, खसखस ते आपण आधी बारीक करून घेणार आहे. हे बारीक झालेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं पण बारीक करून घेणार आहे. खोबरं पण झालेलं आहे. आता याच्यातच मिरच्या, लसूण टाकलं आणि ते पण बारीक करून घेतलं आहे. आता एका बाउलमध्ये आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहे. तीळ, खोबऱ्याचा कूट सगळं एकत्र टाकले. त्याच्यामध्येच मिरचीचा ठेचा केलेला, मीठ, 1 चमचा लाल तिखट, हे तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता, हळद पाव चमचा आणि कोथिंबीर चिरलेली. सगळी कोथिंबीर घालायची, त्याने खूप छान चव येते वडीची. अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हिरवीगार. आणि हे सगळं चमच्याने मिक्स करून आपण एका बाजूला ठेवून देणार आहे. आता वडीसाठी आपण पीठ मळून घेणार आहे. आधी परातीमध्ये आपण बेसन घातलं आहे पहिलं, त्यामध्येच गव्हाचं पीठ घालणार आहे. त्याच्यात आपण ओवा घातला आहे. नंतर लाल तिखट 1 चमचा, थोडीशी हळद आणि मीठ. आणि ज्या वाटीत बेसन घेतलं होतं ते अर्धी वाटी पाणी घेतलं आपण आणि थोडं असं पाणी टाकून घेणार आहे. आधी मी चमच्याने मिक्स करते आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं. आणि जवळजवळ आपल्याला म्हणजे पाव वाटीच्या थोडंसं वरती पाणी लागलेलं आहे. आणि थोडं तेल घालून आपण हे पिठाचा गोळा मळून ठेवलेला आहे. आता याचे आपण 3 एकसारखे भाग करून घेतलेत आणि याची आपण पोळी लाटून घेणार आहे. आता तुम्ही पीठ लावूनही लाटू शकता किंवा नुसतं तेलावर पण लाटू शकता. इथे मी पीठ लावून लाटत आहे ही पोळी. खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही. पोळीपेक्षा किंचित थोडीशी जाड ठेवायची. एकदम पातळ लाटली तर तुटू शकतात. आता सारणाचे 3 भाग केले होते, त्यातला 1 भाग आपण असा पसरवून घ्यायचा. खूप कडेपर्यंत पण नाही पसरवायचं. आणि मग हलक्या हाताने असं दुमडून घ्यायचं. आणि रोल करत जायचं हळूहळू, असं थोडं दाबत जायचं. आणि आता मी हा उभा थोडासा असा रोल बनवणार आहे मासवडीसारखा, त्यामुळे मी असा उभा दाबते त्याला. तुम्हाला आडवी करायची असेल तर तुम्ही असं चपटं दाबू शकता. अशा प्रकारे मी रोल बनवून घेतला आहे. जसा मासवडीचा शेप असतो तसा या लाटीवडीचा मी शेप बनवला आहे.
मासवडी करण्याची पद्धत थोडी वेगळी असते, आपण नंतर बघूयात ती एकदा. आता ह्या सगळ्या वड्या अशा मी जे मोठे रोल होते ते मध्ये कापून चाळणीला तेल लावून त्याच्यामध्ये ठेवते आहे. एक आडवा दाबून रोल केलेला आहे, तो पण असा मध्ये कापून ठेवलेला आहे. आणि पाणी गरम केलं एका भांड्यात, त्याच्यावरती ही चाळणी ठेवून द्यायची आणि साधारण एक 15 मिनटासाठी शिजवून घ्यायची वडी. एक 15 मिनटानंतर वडी शिजवून गार करून आपण त्याचे असे काप करून घेणार आहे. असे तिरके काप करून घेतो आहे आपण. छान सुंदर शेप येतो त्याचा. छान छोट्या आकाराच्या लाट्या वड्या तयार झाल्यात आपल्या ह्या. आता आपण अशा ते चिरून घेणार आहे. जेवढ्या आत्ता आपल्याला आवश्यक आहे तेवढ्या चिरून घ्यायच्या. उरलेल्या आपण एका सीलबंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या फ्रीजमध्ये. तेल थोडं गरम करून त्याच्यामध्ये एक एक वडी सोडते आहे मी. थोडं तेल टाकलं आहे, जास्त खूप असं तेल टाकलेलं नाही आहे. साधारण 7-8 वड्या एका वेळेस सोडायच्या आणि त्या अशा हलक्या हाताने उलट्या करून छान क्रिस्पी होईपर्यंत, एकदम खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्यात हळूवारपणे. त्यातला मसाला पण दिसतोय बघा तुम्हाला. थोडा किंचित मसाला बाहेर येतो तळताना, पण ते तसं होतंच. खुसखुशीत अशी लाटेवडी तळून घ्यायची आपल्याला. छान सुंदर कलर आला आणि आपले लाटीवडी तळून झाली आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या लाटेवड्या तळून घेणार आहे. एका वेळेस 7-8 वड्या सोडायच्या आणि सगळ्यात तळून झालेल्या आहेत. आता आपण प्लेटमध्ये अरेंज करतो आहे. मस्त खुसखुशीत क्रंची अशा लाटेवडी झालेल्या आहेत, मसालेदार एकदम झणझणीत. तोंडाला चव येते आणि नक्कीच शेप पण सुंदर आलेला आहे याचा, नेहमीपेक्षा थोडासा वेगळा, मासवडीसारखा. थोडी आपण कोथिंबीर टाकतो आहे. सुंदर अशा खुसखुशीत लाटीवडी तयार. नक्की तुम्ही करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.